तर भावना गवळी यांचा पक्षामध्ये मान सन्मान कायम राहील असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तिकीट नाकारलं तरी देखील पक्षामध्ये मान सन्मान कमी होणार नाही असं देखील शंभूराज देसाई म्हणाले। हेमंत पाटील पक्षामध्ये नाराज नाहीत असा दावाही शंभूराज देसाई यांनी केलाय। जागा वाटपामध्ये रुसवे फुगवे नाही तर चर्चा सुरू आहे। निरुपम शिवसेनेमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं देखील शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आपले जे 5 खासदार आहेत त्यांना कुठेतरी पाय उतारावं लागलं, त्यांना तिकीट मिळालं नाहीये आणि ते विद्यमान होते, त्यामुळे भाजपसोबत जाऊन कुठेही फायदा झाला नाही अशी टीका जी ती विरोधक सुद्धा करताना पाहायला मिळत आहे। 5 कुठं 2च, एक माननीय भावनाताईंचा विषय आणि दुसरा तुमाने साहेबांचा विषय। पण त्या दोघांच्या बरोबरही चर्चा करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येकाशी 2-2दा 3-3दा 4-4 वेळा चर्चा केलेली आहे। आणि आज जरी ते खासदार म्हणून त्यांना उमेदवारी नसली तरी त्यांचा मान सन्मान रुतबा हा पक्षामध्ये तेवढाच राहणार आहे। ते पदावरती नसले म्हणून काय त्यांचा मान सन्मान रुतबा पक्षामध्ये कुठेही कमी होणार नाही। नाशिकचा विषय आहे, गजानन कीर्तिकर हे सुद्धा उभे राहणार नाहीत अशी चर्चा आहे। यांना मग कसं काय तुम्ही सामावून घेणार आहे? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, हेमंत पाटील आज त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही फॉर्म भरताना कोहलीकरांचा, त्यामुळे बऱ्याचशा चर्चा झळू लागल्यात की त्यांची नाराजी आहे का? जरा तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा ना, माध्यमांनी सुद्धा एका वेळी 2 लोकसभा मतदारसंघातला अंतिम तारीख आहे उमेदवारी अर्ज भरायचा। माननीय खासदार हेमंत पाटील साहेबांच्या पत्नी सौभाग्यवती वहिनींना आपण यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी दिली। मग त्यांचा वहिनींचा अर्ज भरायला जर हेमंत पाटील साहेब यवतमाळमध्ये असतील तर एक व्यक्ती एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकेल का? याचा विचार करा ना। म्हणजे तुम्ही सुद्धा का नाही अशा बातम्या चालवता की आता त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली पक्षाची, ते तिकडे अर्ज भरायला गेले तर इकडे नाहीत म्हणजे नाराज आहेत, असं नाही हो। थोडं समजून घ्या। नाशिकचा दावा आपण सोडलेला आहे, कारण दावा राष्ट्रवादी पण आजपर्यंत सोडलेला नाही। म्हणजे निरुपमांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यांनी म्हटलं की काँग्रेसमध्ये बरेचसे मतभेद झालेले आहेत, 5 गट पडलेले आहेत आणि मी उत्तर पश्चिम मधूनच निवडणूक लढवेन असं सुद्धा म्हणतात। आता कयास लगावले जातात कारण गोविंदा लढणार नाहीत असं सुद्धा आता चर्चा होऊ लागलेली आहे। काय नेमकं खरं आहे आणि काय घडेल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, माननीय माजी खासदार संजय निरुपम साहेबांचा जर विचार केला तर ते पूर्वी शिवसेनेमध्येच होते। राहिला प्रश्न उमेदवारीचा, तो अधिकार आमचा कोणाचाही नाही, तो अधिकार आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आहे। तसं जर निरुपम साहेबांनी त्यांना चर्चा करायची असेल, त्यांना भेटायचं असेल, बोलायचं असेल तर ते केव्हाही वर्षाची दारं ही सगळ्यांसाठी नेहमी खुली आहेत, चर्चेसाठी नेहमी खुली आहेत। येणाऱ्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं, त्यांना मान सन्मान दिला जातो। त्यामुळं निरुपम साहेब केव्हाही माननीय शिंदे साहेबांशी चर्चा करू शकतात। शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतील। मातोश्रीच्या अजूनही आठवणी आहेत तुमच्यासोबत? ते मगाशी निरुपम साहेबांचा विषय निघाला म्हणून मातोश्रीचं नाव ओघानं तोंडात आलं, कारण निरुपम साहेब हे सातत्यानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जवळ मातोश्रीवरती असायचे, त्यांचा संदर्भ देत होतो म्हणून ते नाव आले। हे सांगा तुम्ही, हे दाखवा, नाही तर पुन्हा ते दाखवणार नाही आणि म्हणाल की शिंदे गटाच्या मंत्र्याच्या तोंडात अमुक अमुक नाव। ते निरुपम साहेबांच्या संदर्भानं ते नाव आले की निरुपम साहेब हे सातत्यानं मातोश्रीवर असायचे त्यावेळी। जोपर्यंत जागा नक्की होत नाही महायुतीत कुठला पक्ष कुठली लढणार, ज्या पक्षाला वाटण्याला येईल त्या पक्षातला कोण उमेदवार असणार, ह्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या चर्चा चालू राहतात। ही चर्चा राहणं स्वाभाविक आहे, परंतु त्याच्यामुळे रुसवे फुगवे रस्सीखेच असं बिलकुल नाही आमच्यामध्ये। महायुतीमध्ये चौथा भिडू येणार आहे का? म्हणजे चौथा पक्ष मनसे सुद्धा येणार आहे का? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना। तुम्ही ज्यांचा विषय आता सांगताय की चौथा भिडू येणार का, तर त्याच्या बाबतीत ज्यांच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला तुम्ही विचारा। शिवसेना म्हणून जर म्हणाल तर मगाशी जे मी सांगितलं, हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारधारेला अनुसरून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे कोणी येणार असतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। कॅमेरा पर्सन नरसिंग सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।